Welcome in Nandre Sir's class. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इयत्ता 8वीच्या वर्गातील माझ्या सर्व प्रिय विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. आजपासून आपण आपल्या क्रमिक पाठ्यपुस्तकाला म्हणजे इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयाच्या पाठ्यपुस्तकाला अध्ययन सुरुवात करणार आहोत. त्यातलं पहिली पोएम आज आपण बघणार आहोत. तिचं वाचन आज आपण करणार आहोत. पहिल्या पोएमचं नाव आहे बी द बेस्ट. The first poem in our textbook is Be the Best, and it is written by Douglas Malloch. Okay, now I will show you my textbook. माझं पुस्तक मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही प्रत्येकाने आपापलं पुस्तक आपल्या हातात घ्या आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा वाचन करा. आधी माझा व्हिडिओ पूर्ण बघा पहिल्यांदा. दुसऱ्यांदा माझा व्हिडिओ ऐकता ऐकता आपल्या पुस्तकातील ओळीवर बोट ठेवून कोणता शब्द वाचला जातोय त्या शब्दावर आपला बोट ठेवत ठेवत पुढे जायचं. आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा माझा व्हिडिओ ऐकायचा आणि सोबत आपल्या पुस्तकातील त्या कवितेच्या ओळींवर बोट ठेवायचं आणि वाचायचं माझ्या मागे माझ्यासारखं. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही स्वतः ते वाचन करायचं. मी अगदी व्यवस्थित हळूहळू वाचन करणार आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक शब्दाचा उच्चार व्यवस्थित समजेल. ठीक आहे. चला आपण आता पुस्तकाकडे जाऊयात. बघा, आता ही आपली पहिली पोएम आहे 1.1 बी द बेस्ट. चला आता आपण ती कविता वाचूयात. कविता तुम्हाला स्पष्ट दिसते. मी कवितेतील ओळीवर माझा पेन ठेवतो आणि कविता वाचतो. त्या पद्धतीने तुम्ही वाचायचंय. बघा, बी द बेस्ट. इफ यू कांट बी अ पाइन ऑन द टॉप ऑफ द हिल, बी अ स्क्रब इन द व्हॅली, बट बी the best little scrub by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do, and there is lesser to do. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. A poem by Douglas Malloch. Okay, we will read the poem once again. Listen carefully once again. Be the best. The title of the poem म्हणजे कवितेचं नाव आहे Be the Best. See. Be the best. If you can't be a pine on the top of the hill, be a scrub in the valley, but be the best little scrub
by the side of the rill. Be a bush if you can't be a tree. If you can't be a bush, be a bit of the grass, and some highway happier make. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. We can't all be captains. We have got to be crew. There is something for all of us here. There is big work to do, and there is lesser to do. And the task you must do is the near. If you can't be a highway, then just be a trail. If you can't be the sun, be a star. It isn't by size that you win or you fail. Be the best of whatever you are. Okay? So, listen and watch this video again and again until you learn to read all the words and whole poem correctly. तुम्ही या कवितेतील सर्व शब्द आणि पूर्ण कविता व्यवस्थित वाचायला शिकत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. पुस्तक समोर ठेवून बघा, पुस्तकातल्या ओळींवर बोट ठेवून ऐका आणि माझ्या आवाजासोबत तुम्ही सुद्धा ती कविता वाचा, म्हणजे तुम्हाला ती वाचता येईल. कविता पूर्ण वाचून झाली की मग आपण उद्या त्या कवितेतील नवीन शब्दांचा अर्थ, त्या कवितेच्या ओळींचा अर्थ आणि त्याच्यावरचा अभ्यास बघूयात. ठीक आहे? बाय.